31 डिसेंबरसाठी काही नॉनव्हेजचा बेत करायचा आहे. चिकन 65 किंवा क्रिस्पी करायचं आहे. तर ही रेसिपी तुमच्याचसाठी आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार, मी स्वप्ना वायकर. वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. साहित्य दाखवून घेते. अर्धा किलो चिकन घेतलेले आहे साधारण. स्वच्छ धुवून घ्यायचे चिकन. चिकनचे पीस तुम्ही जर तुम्हाला हवे असतील तर बोनलेस आणू शकता किंवा असेही ठेवू शकता. तर बघा, पुदिना घेतलाय अगदी साधारण थोडासा चिरून, लिंबू घेतलंय, मिरपुडे, दही घेतलेले साधारण 3 चमचे, अद्रक लसूण पेस्ट 2 चमचे घेतलेली आहे आणि 1 ते 2 चमचा इतकी कसुरी मेथी घेतलेली आहे. तर आता मसाले तुम्हाला दाखवून देते. मसाले मी 65चा वगैरे बाहेरचा मसाला आणणार नाही, मी घरगुती मसाले वापरणार. लाल तिखट कलरसाठीचं आहे, धना पावडर आहे गरम मसाल्याची, हळद पावडर, घरगुती लाल तिखट आणि माझा घरगुती गरम मसाला आहे. तर ह्या जागी तुम्ही तुमचे विकतचे मसाले किंवा चिकन 65 आणू शकता, तंदूर मसाला वापरू शकता. अर्धा चमचा सगळे घरगुती मसाले टाकल्यानंतर अर्धा चमचा मिरपूड टाकलेली आहे, 2 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे, कसुरी मेथी टाकायची 1 ते 1.5 चमचा आणि 3 चमचा बघा दही टाकलेलं आहे. आता व्यवस्थित तुम्हाला मॅरिनेशनसाठी जर जास्तीत जास्त वेळ मिळाला तर तितकं तुम्ही मॅरिनेशनसाठी ठेवू शकता. पुदिना टाकून घेतलेला आहे आणि अर्धं साधारण लिंबू टाकायचं आहे. दही आपलं आंबट गोड कसं आहे त्या पद्धतीने लिंबाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ टाकायचे, साधारण 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचे. आता जितकं मॅरिनेशन जास्त होईल ना, तितके हे पीस आपल्याला तेलात टाकल्यावर जास्त वेळ तळत राहण्याची गरज लागत नाही. फास्ट गॅसवर तळून होतात आणि त्याच्याचमुळे आपलं चिकन जे आहे ते क्रिस्पी होतं. आता इथे ह्या स्टेजला बघा तुम्ही चिकन 65 किंवा क्रिस्पी करताना फूड कलरचा वापर केला जातो. आपण कोणत्याही कलरचा वापर केलेला नाही आहे. अर्धा तास मॅरिनेशनला मी ठेवणार आहे, खूप जास्त वेळ नाही ठेवणार आहे. तर कोथिंबीर टाकून घेतली, थोडासा पुदिना टाकायचा आहे, कोथिंबीरीच्या पावभागच पुदिना टाकायचा आहे, हिरवी मिरची, लिंबू पिळायचे, अगदी अद्रकचा पाव पाव इंच अद्रक इतका तुकडा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि सिक्रेट पदार्थ जो आहे तो याच्यामध्ये दही टाकायचं आहे. कारण रेस्टॉरंटमध्ये जी चटणी असते त्याच्यामध्ये दही टाकूनच ही चटणी केली जाते, पुदिन्याची चटणी. सेम टेस्ट तुम्हाला त्याच पद्धतीची मिळणार आहे. तर बघा, चटणी आपण जे आहे ते फक्त 5 ते 6 पदार्थ वापरून तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल ही चटणी दाखवते मी क्रिस्पीसाठीची. कोणत्याही पदार्थ तुम्ही स्टार्टरचे पदार्थ केले ना, तर ह्याच पद्धतीची तुम्ही चटणी करू शकता. तर आता बघा, चटणी आपली तयार झालेली आहे. इकडे मॅरिनेशनही झाले. जवळजवळ अर्धा तास मी ठेवलं होतं आणि आता आपल्याला चिकन तळायला घ्यायचे. तर त्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर वापरले. 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर अर्धा किलोसाठी वापरलेलं आहे. याच्यामध्ये एखादा चमचा मैदा वापरू शकता, मी वापरलेला नाही आहे, किंवा अंड्याचाही वापर करू शकता, जेणेकरून ते अजून जास्त क्रिस्पी होईल. पण आम्ही फक्त कॉर्नफ्लॉवर वापरूनही व्यवस्थित असं चिकन क्रिस्पी झालेलं आहे. तर आता दह्यामुळे त्याला इतकी छान चकाकी आलेली आहे. वरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत असं हे अगदी रसरशीत चिकन झालेलं होतं. तर ह्या पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि ती सक्सेस होती की नाही मला कमेंट्स करून अवश्य सांगा. तेल तापायला ठेवलेलं होतं. बरं, खूप जास्त तेल घ्यायचं नाही, कारण ह्या तेलाचा वापर जवळ ते सगळे मसाले त्या तेलात उतरतात. त्यामुळे तेलाचा जास्त वापर करता येत नाही नंतर. भाजीला वगैरे तुम्ही नॉनव्हेजच्या वापरू शकता. सुरुवातीला चांगल्या तेलामध्ये, गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे. साधारण 1 मिनिट. आता तरी त्याला अजिबात हलवायचं नाही. एखादा मिनिट जातो व्यवस्थित असं ते फ्राय व्हायला. त्याच्यानंतर अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायची. चेक करायचं एकदा व्यवस्थित खालून निघलं आहे का, तरच आपल्याला ती पलटी मारायची. नाहीतर त्याच्यावरचं जे सगळं मसाल्यांचं आवरण आहे ते निघण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला साधारण अर्धा ते 1 मिनिट अजिबात हलवायचं नाही आहे. फास्ट गॅसवर तळून द्यायचे. बघा, आता मॅरिनेशन व्यवस्थित झाल्यामुळे अजिबातही हे तुम्हाला असं वाटेल की इतक्या फास्ट गॅसवर तळून काढलेत, पीस आतमध्ये कच्चे आहेत, पण अजिबातही कच्चे नाही. मी तुम्हाला पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी दाखवते. तर आता बाहेर जाऊन आपण हे चिकन 65 वगैरे खातो. तर खूप दिवसाचं कंटिन्यू तळलेल्या तेलामध्ये ते तळलं जातं.
कारण बघा आपण एकदाच टाकलंय, कोणताही फूड कलर वापरला नाही, घरगुती सगळे मसाले वापरले. फक्त काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली याच्यामध्ये. तरीही तेल लगेचच लाल अशा पद्धतीचं झालेलं आहे. त्यामुळे आपण ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करू शकतो, मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा. अशा पद्धतीने बघा दुसरीही मी बॅच टाकून घेते आणि दुसरी बॅच किती फाईन निघालेली आहे. तेलही खूप कमी पिलं गेलेलं आहे. अगदी वरून त्याला चकाकी आलेली आहे. फक्त तेलात टाकल्यानंतर लगेच पलटी करण्याची घाई करायची नाही. एक साइड व्यवस्थित अशी ती तळली गेली पाहिजे. व्यवस्थित त्याचा कोट आला पाहिजे आणि मग त्याच्यानंतरच आपण पलटी मारायचं. बघू शकता पीसच्या वरचा जो आहे, बोन्सच्या वरचं मांस अगदी निघालेलं आहे. म्हणजे व्यवस्थित असे हे पीस तळले गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी सुरुवातीच्या 2 बॅच काढून घेतल्या. तेल खूप जास्त न टाकल्यामुळे मी 3 ते 4च पीस टाकलेत. कारण ह्या तेलाचा वापर आपल्याला नंतर खूप जास्त करायचा नाही आहे. म्हणून मी तेल टाकताना कमी टाकलेलं. तुम्ही अशाच पद्धतीने कमी तेलात ते करू शकता. तर आता टिश्यू पेपर किंवा पेपर जे तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये थोडा वेळ फक्त त्याला ठेवायचे साधारण 1 ते 2 मिनिट आणि त्यातलं जे पण तेल वगैरे असतं ते थोडंसं निथळून जातं आणि अशा पद्धतीने कांदा आणि हिरव्या चटणीसोबत डिशमध्ये सर्व्ह करायचं आहे. किती सहज हा पीस तुटलाय तुम्ही बघू शकता. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून मला अवश्य सांगा रेसिपी कशी वाटली. 100% सक्सेस रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. थँक यू.